चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील गोंडपिंपरी ते गोठणगाव रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण विकास संस्था चंद्रपूरद्वारे करण्यात येत आहे। रस्त्याची लांबी 3.24 किलोमीटर असून काम सुरू करण्याची तारीख 6 सप्टेंबर 2023 होती, तर पूर्ण करण्याची मुदत 5 सप्टेंबर 2024 पर्यंत होती। ही मुदत वाढवूनही आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही। करारनाम्याची किंमत 188.36 लाख रुपये तर देखभाल दुरुस्तीची किंमत 20.61 लाख रुपये आहे। या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण, डांबरीकरण आणि 295 मीटर सिमेंट कॉन्क्रीट रस्ता अपेक्षित असताना मागील 4 वर्षांपासून कंत्राटदारांकडून अनियमितपणा होत आहे। मागील वर्षी सुरू झालेल्या कामाची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट आहे। संबंधित विभागाच्या अभियंत्याने आणि कंत्राटदाराने मोजमाप पुस्तिका आणि अंदाजपत्रकानुसार काम केल्याचे दिसत नाही। स्थानिक नागरिकांनी पाहणी केल्यावर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली। नियमानुसार रस्ता बांधकामापूर्वी खोदकाम करून 40 मिलीमीटर गिट्टीचा थर, त्यावर चुरा गिट्टी पसरवून पाणी टाकणे आणि रोड रोलरने दाबणे आवश्यक आहे। मात्र मातीच्या ठिकाणी फक्त बारीक चुरा गिट्टी टाकून वर डांबराचा लांबा टाकण्यात आला आहे। गावकऱ्यांच्या पाहणीनुसार हाताने डांबराचे पोपळे निघतात, त्यामुळे रस्त्यांची मजबूती आणि टिकाऊपणा धोक्यात आहे। येणाऱ्या पावसाळ्यात एका सरीतच रस्ता वाहून जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। संबंधित कामाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करावी, कंत्राटदार आणि अभियंत्यांवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। अन्यथा जन आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। गडपिंपरी ते गोठणगाव रोड आता बनलेला आहे ग्रामीण रोजगार योजनेतून, प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेमधून। तर हा रोड इतका निकृष्ट दर्जाचा आहे की हा बोटाने किंवा हाताने असं उखळला तरी पापडे वर वर येतात, आणि जर हेवी लोडिंग गेलं तर या रोडचं काय होईल हे काही सांगू शकत नाही। त्याच्यामुळं या रोडचा दर्जा चौकशी करून योग्य निर्णय घ्यावा हे आमचं गावकऱ्याचं म्हणणं आहे। साहेब, हा रोड जो बनवलेला आहे पूर्ण, तिथं माहित नाही का टाकलं का नाही, पण आपण जर हे करायला गेलं तर हातामध्ये जे पोपडे निघते, निष्कृत दर्जाचं काम करण्यात आलेलं आहे। याची योग्य चौकशी व्हावी आणि हा रोड जो गडपिंपरी गोठणगाव जोडणारा रस्ता आहे आणि लगेच तिकडून चिमूर आणि शंकरपूर जोडणारा रस्ता आहे, यांना जोडणारा रस्ता हा प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेच्या माध्यमातून आलेला। यांनी हे चांगलं काम करून द्यावं ही गावकऱ्याची इच्छा आहे।